राजन येते का बोरकर हात मागे मग तू नाही बोलत किशोर म्हणून ठेवलाय अरे हा ठिकाण लागलाच आहे रत्नागिरीला घेतलंय ना काकांचं बोला बोलतो म्हणजे काय शंका रे महाविष्णु विष्णुमेश्वर मने कुर्बदैत्यानंतर नमामि पुरुषोत्तमं दितपुलवः मुगिं तथा महाकल्लाडं संतत पत्रकारांशी चर्चा झाल्यानंतर मला समाधान काय वाटलं की माझी ओळख त्यांना करून द्यावी लागली नाही. याचं कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया होता. या 3.5-4 वर्षामध्ये माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ज्या ज्या काही जबाबदाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मी पार पाडल्या त्याच्यातनं उदय सामंत दिल्लीला देखील पोहोचला. पण दिल्लीची पत्रकारिता, महाराष्ट्रातल्या मुंबईची पत्रकारिता आणि रत्नागिरीची पत्रकारिता याचा देखील अभ्यास सगळ्या पत्रकारांना व्हावा म्हणून गेली 2 वर्ष मी सातत्यानं पत्रकारांची कार्यशाळा देखील रत्नागिरीमध्ये आयोजित करतो. काही लोकांना असं वाटतं की ते पत्रकारांनी माझ्याबद्दल चांगलंच लिहावं असं म्हणून मी आयोजित करतो. अजिबात नाही. आज पत्रकार भवन झालं म्हणून उद्यापासून तुम्ही माझ्याबद्दल चांगलं लिहावं अशी माझी अजिबात भावना नाही. पण या पत्रकार भवनाचा वापर करत असताना आपला आदर्श बाकीच्या जिल्ह्यांमध्ये, बाकीच्या शहरांमध्ये आणि बाकीच्या राज्यांमध्ये निर्माण होईल अशा पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आमच्या माहिती अधिकाऱ्यांनी सांगितलं की अतिशय चांगलं 11 गुंठ्यातलं पहिलं पत्रकार भवन मी सिंधुदुर्गामध्ये बांधलं. तिथं जागा चांगली मिळाली ओरसला आपल्याला, म्हणून ते आपल्याला बांधता आलं. आज रत्नागिरी शहरामध्ये सुदैवानं दुर्दैवानं आपल्याकडे जागा आहे आणि अशा ठिकाणी जागा आहे की त्या जागेचा भाव गुंठा जवळजवळ 35 ते 40 लाख रुपये आहे. जसं आपण असं म्हणतो की तुमच्यामध्ये वाद आहेत, राजकारणी एकत्र कधी राहू शकत नाहीत, राजकारण एकत्र आले की वाद निर्माण होतात. मी अनेक वेळा अलिमिया काजी साहेब तुम्हाला सांगतो की ती जागा जी आहे ही प्राईम लोकेशनची जागा आहे. आज पुन्हा एकदा सांगतो की हे जरी पत्रकार भवन बांधलं असलं तरी देखील त्या जागेचा जर प्रश्न सुटत असेल तर तिथं देखील 5 कोटी रुपये खर्च करून अजून एक पत्रकार भवन बांधायला मी तयार आहे. तो जागेचा प्रश्न सोडवा. तो जागेचा प्रश्न का अडलाय, तो कशासाठी अडलाय, ह्याच्यासाठी कामत साहेब कधीतरी सिनियर लोकांनी बसलं पाहिजे. मी खरं सांगतोय की किमान 40 ते 45 लाख रुपये गुंठा असलेली जागा तुमच्या ताब्यामध्ये आहे, पण दुर्दैवानं आज त्याचं खंडर झालेलं आहे आणि म्हणून रत्नागिरी शहराच्या बाहेर येऊन आपल्याला बांधावं लागलं. आज आपण संकल्प करूया की ती जागा देखील जर आपल्याला मिळाली तर त्या जागेवर देखील याच्यापेक्षा सुंदर, याच्यापेक्षा चांगलं, याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या 1 नंबरचं पत्रकार भवन आपण त्या ठिकाणी बांधू शकतो. एवढी ती चांगली जागा आहे आणि म्हणून सगळ्याच पत्रकारांनी त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. आता जशा आमच्या पक्षाच्या संघटना आहेत तशा पत्रकारांच्या देखील भरपूर संघटना झालेल्या आहेत. नक्की कोणाबरोबर राहायचं हेच कळत नाही. 2 राजा चव्हाण आहेत पण ते दोन वेगवेगळ्या संघटनेमध्ये आहेत. त्याच्यामुळे आमची अडचण जशी पक्षांची होते तशी आता संघटनांची देखील झालेली आहे. तर ज्या संघटनेला मोरे साहेब आम्ही भेटतो ती संघटना सांगते आम्ही स्ट्रॉंग आहे. नक्की मग स्ट्रॉंग कुठची, ते एकदा हा क्रायटेरिया देखील ठरवून घेतला पाहिजे. तुम्ही सगळे स्ट्रॉंग आहे त्याच्याबद्दल नाही, पण संघटनेच्या बाबतीत मी बोलतोय. अलिमिया काजींची स्वयंभू संघटना आहे. हा, 1 व्यक्ती 1 सदस्य संघटना. आणि खरं तर अलिमिया काजींबद्दल मला सांगताना अजून एक आनंद वाटतो. मी खरोखर त्यांची चेष्टा मस्करी करतो, त्यांच्यापेक्षा मी वयान लहान आहे, परंतु या रत्नागिरीमध्ये पत्रकारांबरोबरचं हेल्दी वातावरण कसं आहे या सगळ्या प्रसंगातनं आपल्याला बघायला मिळतं आणि तेच वातावरण आपण सगळ्यांनी मिळून टिकवावं एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो. माझ्या काय भाषणाचं आता बहुतेक पुस्तक छापायचं चाललेलं आहे, पण माझं अजून 65 पूर्ण झालं नाही याची की माहिती अधिकारी कोणाची तरी सुपारी घेऊन राहते. या तर रिटायर व्हायला आलाय, तर तसं काही नाही. अजून 30-35 वर्ष आपल्याला काम करायचं आहे. पण तरी देखील
माहिती अधिकारी देखील प्रामाणिक काम करतात. पूर्वीचा अनुभव जर आपण बघितला तर चौथा स्तंभ डळमळीतच होता, म्हणजे आमच्या खात्याचा. तो उभा राहिला की डळमळायचा. हा डळमळत नाही, हा धावतो. परवा मी बघितलं हे कुठे चाललं, ते हे कुठेतरी 21 किलोमीटर धावायला निघाले. नंतर मध्येच मी यांना फोन करून विचारलं, नक्की तुम्ही पूर्ण केली की मोटरसायकलने परत आला? कारण त्यांचा फोटो बघितला होता मी, ते असं काहीतरी मेडल बिडल घेऊन. पण माहिती अधिकारी पण चांगलं काम करतायत, त्यांची टीम चांगलं काम करते. त्यांना देखील अजून काही जर डीपीसी मधनं पाहिजे असेल ते देखील देण्याची भूमिका आम्ही सगळे मिळून घेऊ. परंतु हे आता लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरने पूर्ण केलं पाहिजे. आज तारीख किती आहे? मग आता पूर्ण करायचा मुहूर्त कधी काढलाय? कमी पुढारी जास्त आहेत, तर कॉन्ट्रॅक्टर सांगा उद्यापासून सुरू करणं. संपवणार कधी? 1 वर्षाच्या आत उद्घाटन आपल्याला करायचं आहे. याच्यामध्ये माझी धोत्रेकर साहेब अजून एक तुम्हाला सूचना आहे की 3rd फ्लोअरला आपण जे बघतो, ग्राउंड फ्लोअर, 1st फ्लोअर आणि 2nd फ्लोअर ना, 2nd फ्लोअरला आपण 2 रूम केल्यात आणि एक काहीतरी हॉल केलेला आहे. तर माझी विनंती आहे की खालच्या फ्लोअरला जर ह्या सगळ्या सिस्टीम उभ्या केल्या आणि गेस्ट हाऊस म्हणूनच वरचा फ्लोअर जर आपण वापरला, तर मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या पत्रकारांची मुलं जर स्पर्धा परीक्षेसाठी कुठेतरी राहून त्यांना शिकायचं असेल तर त्यांना ही चांगली जागा उपलब्ध आपली होऊ शकते. तर त्या दृष्टीनं तुमच्याशी सगळ्यांची चर्चा करून त्यांनी तो निर्णय घ्यावा. आज चांगल्या वास्तूचं भूमिपूजन झालं हे मी पालकमंत्री म्हणून जाहीर करतो. आणि 1 वर्षाच्या आत जनक धोत्रेकरांच्या नेतृत्वाखाली, म्हणजे 1 वर्ष त्यांना अजून किती वर्ष झाली आता? 17 नाही, धोत्रेकर किती झाले हो? 22. वय नाही विचारत आहे. महाराष्ट्रातला एकमेव अधिकारी असा आहे, नको हे बोलायला नको, ताबडतोब उद्या बदली करते, नंतर सांगतो. पण पुढच्या वर्षीच्या या तारखेच्या अगोदर हे पूर्ण करावं अशा पद्धतीने आपण काम करावं. जनक धोत्रेकरांचं वय 22 नाहीये, अलिमिया 22 वर्षासारखे असल्यासारखे वागतात. त्यांनी ते बंद करावं. आता 69 वर्ष त्यांचं, काल मला सांगत होते मला 69 वर्ष आता पूर्ण होणार आहेत. त्याच्यामुळे पत्रकारांनी देखील राजकारण्यांसारखं आपण चिरतरुण आहे अशा आविर्भावामध्ये राहू नये, ही देखील सूचना मला अलिमिया काजींना करायची आहे. अतिशय चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी आमच्या माहिती अधिकाऱ्यांनी मला दिली, त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि अजून एक विनंती करतो सगळ्या पत्रकारांना की या कामावर देखरेख करण्यासाठी आपण एक 3-4 लोकांची समिती नेमावी. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला जर काय पाहिजे असेल, ऍडिशनल काय पाहिजे असेल ते देखील आपण करू शकतो. आणि त्याच समितीनं रत्नागिरी शहरातली देखील जागा ही आपल्या ताब्यामध्ये घेण्यासाठी जर प्रयत्न केले तर तिथं देखील आपण चांगल्या पद्धतीचं अजून एक संकुल उभं करू शकतो. आणि ते संकुल उभं करण्याचा शब्द देखील मी आपल्या सगळ्यांना देतो. या इमारतीचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.